मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि सगळे बाळासाहेबांवर प्रेम करणारी सगळी मंडळी त्या ठिकाणी जमा झाली. म्हणजे मी पाहिलेले स्वतःच्या डोळ्यानं ही दाढी वाढलेले, गळ्यात सोन्याचे चेन असणारे, उंच पोरे असे दांडगे शिवसैनिक, आपलं वडील बाप मेल्यानंतर जशा पद्धतीनं रडतात तसे धाय मोपलून त्यावेळेला रडत होते. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ही गर्दी आउट ऑफ कंट्रोल जायला लागली आणि अगदी काही दगडफेक पण थोडीफार झाली, चपलं फेकली लोकांनी, त्याला मी एक ट्रिक केली. म्हणजे मला वाटते तो प्रेझेन्स ऑफ माइंड असेल माझा, की मी महिला कार्यकर्ते शिवसेनेच्या आणि महिला पोलीस हे पुढे लावले. म्हणजे हा निर्णय मला वाटते त्यावेळेला आत्मघातकी पण ठरला असता. महिला का पुढे लावल्या? जनरली माझा मी अनुभव पाहिलेला आहे की शिवसैनिक हे महिलांच्यावर हात उघडत नाहीत, आणि त्यांना मग मी लाऊडस्पीकर घेतला आणि मी अनाउन्समेंट केली की महिला कर्मचारी, महिला समोर आहेत आणि तुम्ही ज्या ठिकाणी ज्या बाजूने चप्पल फेकतायत किंवा दगड मारतायत त्या दिशेला बाळासाहेबांचं पार्थिव आहे आणि कृपया संयम ठेवा. आणि तुम्ही त्या ट्रिक वर्क आणि तो सगळा मॉब शांत होण्यास मदत झाली. आणि ती परिस्थिती हळूहळू, कारण ते इतकं प्रचंड की साधारण 7-8 लाख लोक तिथं त्यावेळेला टप्प्याटप्प्याने जमा झाले आणि ती गर्दी मॉनिटर करणं हे चॅलेंज झालं. आणि माझा फोर्सफुली अगोदर होमवर्क केले असल्यामुळं, तिथं गर्दी रोज रूमच बसवत होत्या, त्यामुळे होमवर्क केलं असल्यामुळे नियोजन व्यवस्थित होतं आणि कुठलीही अनुचित घटना घडली नाही.